Hello dear students, in today's lecture we are going to see new part of this chapter, that is generator. In the previous lectures we have seen about motor. Now what is difference between motor and generator? मोटरची डेफिनेशन किंवा कन्सेप्ट सांगताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं की मोटर जी आहे इट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. नाव जनरेटर्स जे आहेत ते ह्याच्या अपोजिट असतात, म्हणजेच दीज जनरेटर्स, मग ते जनरेटर कुठलंही असू देत, जनरेटर कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. लक्षात ठेवताना तुम्ही असंच ठेवा. आणि मोटरची जर जेव्हा डेफिनेशन तुम्हाला विचारली जाईल तर इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल. आता इथं कन्फ्युजन होण्याचे चान्सेस असतात. मोटरच्या मध्ये आपण उलट किंवा जनरेटरमध्ये इथं उलट लिहू शकतो. तर जनरेटरमध्ये एक लक्षात घ्या, जनरेटर इलेक्ट्रिक करंट जनरेट करतोय, म्हणजे तिथं ऑलरेडी आपण इलेक्ट्रिक करंटचा सोर्स कुठलाही जोडलेला नसतो. त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा की मशीनचा यूज करून आपण इलेक्ट्रिसिटी तिथं डेव्हलप करणार आहोत. म्हणून जनरेटर्स जे आहेत ते मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतात. 2 टाईप्सचे जनरेटर्स आपण इथं बघणार आहोत, AC जनरेटर अँड DC जनरेटर. प्रत्येकाचं कन्स्ट्रक्शन वर्किंग ह्याच्यामध्ये थोडाफार सिमिलॅरिटीज, थोडेफार डिफरन्सेस आहेत. मी तुम्हाला त्याचं कंपॅरेटिव्ह स्टडी करून तिन्ही गोष्टी म्हणजेच मोटर आणि 2 जनरेटर्स हे लक्षात कसे ठेवायचे एकदम छोट्याशा ट्रिकचा यूज करून ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सो आज आपण जो पार्ट बघणार आहोत तो आहे AC जनरेटर आणि त्याचं पहिल्यांदा आपण वर्किंग प्रिन्सिपल बघूया. कुठलेही जनरेटर असू दे ही त्याची डेफिनेशन झाली. द डिव्हाइस विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड ॲज जनरेटर, ही त्याची डेफिनेशन झाली. ही दोन्ही जनरेटरसाठी ॲप्लिकेबल आहे. तसंच हे प्रिन्सिपल देखील दोन्हीही जनरेटर म्हणजे AC आणि DC ह्या दोघांसाठी देखील ॲप्लिकेबल आहे. आणि त्याचं वर्किंग प्रिन्सिपल आहे बेस्ड ऑन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपण शिकलोय, बरोबर. म्हणजेच काय तर मॅग्नेटिक फील्डमुळे इलेक्ट्रिक करंट इंड्यूस होतो, त्या प्रोसेसला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो. सो धिस जनरेटर हे जे आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या प्रिन्सिपलवरती वर्क होतं. नाव व्हॉट इज इट्स कन्स्ट्रक्शन? कन्स्ट्रक्शन सांगताना आपण जे मोटरचे पार्ट्स बघितलेले होते 6, काय काय बघितलेले होते? पहिल्यांदा म्हणजे मॅग्नेट, त्यानंतर रेक्टँग्युलर लूप, हे सगळे जे पार्ट्स होते ते ऑलमोस्ट 6 पैकी 5 तरी पार्ट हे ह्याच्यामध्ये कॉमन असतात. 4 पार्ट्स जे आहेत ते कॉमन आहेत, 2च पार्ट्स हे वेगवेगळे आहेत. आणि ते कसे आहेत ते बघूयात. मी इथे कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करता करता तुम्हाला डायग्रॅम पण काढून दाखवते त्याची. सो या AC जनरेटरचा जो फर्स्ट पार्ट आहे इट इज स्ट्रॉंग मॅग्नेट. एक लक्षात घ्या स्टुडंट्स, इथे जेव्हा आपल्याला स्टडी करायचं आहे वी हॅव टू डू स्मार्ट स्टडी. स्मार्ट वर्क करायचं आहे. आता स्मार्ट वर्क कसं करणार बघा. जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या कन्स्ट्रक्शनचे जे पार्ट्स आहेत किंवा ह्या जनरेटरचे ते बरेचसे कॉमन आहेत. म्हणजेच आता हे स्ट्रॉंग मॅग्नेट जेव्हा तुम्ही लिहाल तर ते मोटर, AC जनरेटर, DC जनरेटर सगळीकडे सेमच लिहिणार आहात. म्हणजे एकदा तुम्ही हे लक्षात ठेवलं की हेच तुम्हाला कॉपी पेस्ट सगळीकडे करायचं आहे हे लक्षात ठेवा. सो स्ट्रॉंग मॅग्नेट्स आपण जे मोटरमध्ये बघितलेले होते तीच सेम इन्फॉर्मेशन इथे देखील आपल्याला लिहायची आहे की जे हॉर्स शू शेप मॅग्नेट आहे त्या मॅग्नेटच्या 2 एंड्स आहेत की जे आपल्याला स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड हे सप्लाय करतात. सो ते आपण दाखवतो अशा प्रकारे. फक्त त्या मॅग्नेटचे 2 पोल्स आपण दाखवतो, होय की नाही. इथे मागे ते पूर्ण मॅग्नेट आहे असं इमॅजिन करायचं. त्या मॅग्नेटचे फक्त 2 पोल आपण दाखवले की विच सप्लाय स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. Now the next component is rectangular loop. रेक्टँग्युलर लूप ही देखील जर तुम्ही ऑब्झर्व केली तर तुमच्या DC मोटरचाच हा पार्ट आहे. म्हणजे जे तुम्ही रेक्टँग्युलर लूपची इन्फॉर्मेशन DC मोटरमध्ये लिहिणार आहात तीच इथे देखील लिहायची आहे. म्हणजे अगेन सेम पॉईंट आला.
सो इथे आपण जे रेक्टँग्युलर लूप यूज करतो ती काय असते रे, एक आयर्नचा रेक्टँग्युलर शेपचा एक पार्ट असतो, कॉईल असते आणि त्या आयर्नच्या कोर भोवतीने आपली जी इन्सुलेटेड कॉपर वायर आहे ती गुंडाळलेली असते. ही आपली सपोज आयर्नची कोर आहे, तर त्याच्या भोवतीने इन्सुलेटेड कॉपर वायर गुंडाळून त्या वायरची 2 एंड्स म्हणजे हे इथे आलेले हे आहेत एंड्स असं समजायचं. सो रेक्टँग्युलर लूप म्हणजे काय आहे, आपली रेक्टँग्युलर शेप किंवा रेक्टँग्युलर आयर्न कोअर wound by insulated copper wire. कॉपर वायर ही गुंडाळलेली आहे आयर्न कॉईलच्या भोवतीने. सो आपलं रेक्टँग्युलर लूप ही स्ट्रक्चर तयार होईल. आता नेक्स्ट पार्ट जो होता तो म्हणजे कार्बन ब्रशेस. आता हे कार्बन ब्रशेस पण आपल्या मोटरचा कंपोनंट आहेत, म्हणजे हे 3 कंपोनंट्स मोटर आणि दोन्हीही जनरेटर ह्याच्यामध्ये तुमचे कॉमन असणार आहेत. ओके, कार्बन ब्रशेस आपले जे ग्रॅफाईट आहे त्याचे कार्बन ब्रशेस असतात की जे 2 ज्या कॉपर रिंग्ज आपण यूज करणार आहोत त्या रिंग्जना एका जागी प्लेस करण्यासाठी म्हणून हा यूज केलं जातात. सो कार्बन ब्रशेस यूज्ड टू प्रेस द रिंग्स. आता इथे नेक्स्ट कंपोनंट आहे तो रिंगच आहे, पण फरक काय आहे बघा ह्या दोन्ही रिंग्समध्ये. आपण ज्या रिंग्स DC मोटरमध्ये यूज केलेल्या होत्या त्या होत्या स्प्लिट रिंग्स, एका रिंगचे 2 पार्ट्स असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि इथे ज्या रिंग्स यूज करतो आपण त्या आहेत स्लिप रिंग्स. रिंग्सच आहेत पण मोटरमध्ये जे आपण बघितले होते त्या एका रिंगचे 2 आणि इथे मात्र एक अखंड रिंग, अशा 2 रिंग्स आपण यूज करतोय. सो इथल्या रिंग्सना आपण म्हणायचं स्लिप रिंग्स. कॉपरच्या 2 रिंग्स आहेत, रिंग्स मेड ऑफ कॉपर, ह्या R1 आणि R2 अशा 2 रिंग्स. या रिंग्स ज्या आहेत त्या या रेक्टँग्युलर लूपसोबत फिरत असणार आहेत, हे लक्षात घ्या. आता इथे डायग्रॅममध्ये दाखवताना कसं दाखवूयात बघा. हे आपले कार्बन ब्रश हा एक झाला, ह्या ब्रशला जोडलेली ही एक रिंग आणि ही जी दुसरी रिंग आहे ती इथून पास होऊन इथे खाली जोडली गेली आहे आणि दुसरा कार्बन ब्रश आपला इथे आहे. अशा पद्धतीनं ह्या रिंग्स जोडलेल्या आहेत. म्हणजे ही वायर ह्याच्यातून पास होऊन इथं गेली आहे आणि आपला पहिला ब्रश B1 इथे आहे, दुसरा ब्रश B2 इथं आहे, ही पहिली रिंग R1 आणि ही दुसरी रिंग R2. अशा पद्धतीनं इथे रिंग्स ह्या दाखवायच्या आहेत. हा फरक आहे. आता रिंग्स झाल्या, नेक्स्ट पार्ट आहे ॲक्सेल. आता हा ॲक्सेलचं काम काय आहे तर हा देखील ह्या रिंग्सच्या मध्ये जोडलेला आहे की जो ह्या आपल्या रेक्टँग्युलर लूप सोबत आणि ह्या रिंग्स सोबत फिरणार आहे. ॲक्सेल गोल फिरणार, त्याच्याबरोबर रिंग्स फिरणार, ब्रशेस मात्र स्टेडी आहेत आणि ही रेक्टँग्युलर लूप आपली ABCD हे पण मूव्ह होणार आहे. इट मूव्स अलॉंग विथ लूप, रेक्टँग्युलर लूप आणि रिंग्स आणि हा ॲक्सेल, हे तिन्ही कंपोनंट्स हे मूव्हिंग असणार आहेत. आता वायर्स असणार आहेत आणि जो लास्ट कंपोनंट आहे तो इथं आपण बॅटरी बघितलेला होता मोटरमध्ये. आता इथं आपण इलेक्ट्रिसिटीचा कुठलाही सोर्स जोडणार नाही. इलेक्ट्रिसिटी तयार करतात ना जनरेटर आपण कधी यूज करतो, लाईट जातात तेव्हा, होय की नाही. सो इथे आपण जे यूज करतोय तो आहे गॅल्व्हानोमीटर. बॅटरीच्या ऐवजी आपण इथे गॅल्व्हानोमीटर यूज करतोय आणि हा गॅल्व्हानोमीटरचा यूज करून आपण डिटेक्ट करतो. काय गॅल्व्हानोमीटरचा यूज काय आहे तर टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ करंट.
आणि ह्या गॅल्व्हॅनोमीटरला आपण इथे बघा या B1 ब्रश आणि B2 ब्रशच्या मध्ये हा गॅल्व्हॅनोमीटर जोडलेला आहे. आलं लक्षात? कन्स्ट्रक्शनचा पार्ट यातले बघा हा 1 2 3 ॲक्सेल हे 4 कंपोनंट्स हे सेम आहेत मोटर आणि दोन्ही जनरेटर्स यांच्यामध्ये. म्हणजे 6 पैकी 4 कंपोनंट जे आहेत ते तुम्हाला सगळीकडे कॉमन लिहायचे आहेत. एकदा एक तुम्ही लक्षात ठेवलं की तेच सगळीकडे तुम्हाला कॉपी पेस्ट करायचं आहे. रिंग्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर AC जनरेटरमध्ये आपण स्लिप रिंग्स वापरतोय. DC जनरेटरमध्ये परत स्प्लिट रिंग्स आहेत. तो मी तुम्हाला DC जनरेटर शिकवताना सांगेनच. आणि दोन्हीही जनरेटरमध्ये बॅटरीच्या ऐवजी गॅल्व्हॅनोमीटर आपण यूज करतो. असा फरक आहे. मी तुम्हाला तिघांची एक कंपॅरेटिव्ह जे स्ट्रक्चर आहे ते दाखवणार आहेच नंतर, त्यामुळे काय काळजी करू नका. आता हे कन्स्ट्रक्शनचा पार्ट झाला. नाऊ लेट अस सी व्हॉट इज इट्स वर्किंग. आता बघा स्टुडंट्स, इथे करंट कसा प्रोड्यूस होतो आणि त्याची डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची ते मी सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. नाव इन ऑर्डर टू फाइंड आउट द प्रोड्यूस्ड करंट किंवा इंड्यूस्ड करंट आपण फ्लेमिंग्स राईट हँड रूल यूज करतो, इजंट इट. आता जेव्हा ही तुमची रेक्टँग्युलर लूप आहे, ही रेक्टँग्युलर लूप जेव्हा या मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे, आता ह्या लूप जेव्हा तुमचे सपोज आडव्या पोझिशनमध्ये आहे ह्या पद्धतीनं, इथे 2 हे तुमचे मॅग्नेट्स आहेत आणि ही लूप जेव्हा आडव्या पोझिशनमध्ये असेल ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये, तर तेव्हा ह्या 2 मॅग्नेट्सच्या एंडमध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असणार आहेत. हे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं होतं. नॉर्थ आणि साऊथ ह्या दोघांच्या पोल्समध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या प्रेझेंट असणार आहेत. आता बघा हा जो ॲक्सल आहे तो जेव्हा आपण एखाद्या मशीनच्या सहाय्यानं, नीट ऐकताय सगळे, समजून घ्या, हा थोडासा महत्त्वाचा पार्ट आहे वर्किंगचा. जेव्हा हा जो ॲक्सेल आपण एखाद्या मशीनच्या सहाय्याने विथ द हेल्प ऑफ एनी मशीन, वेन एव्हर दिस ॲक्सेल इज रोटेटेड, अलॉंग विथ दिस ॲक्सेल दिस कॉईल ऑल्सो रोटेट्स. ॲक्सेल बरोबर ही कॉईल पण फिरणार. आता ही कॉईल जेव्हा उभ्या पोझिशनमध्ये येईल, मॅग्नेटिक फील्डमध्ये जेव्हा कॉईल उभ्या पोझिशनमध्ये येईल, दॅट टाईम इट विल ब्रेक द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. आधी आडवी होती अशी, बरोबर. आता काय झालं, ॲक्सेल फिरला, कॉईल फिरली, उभी आली. आता ह्या आधी ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स प्रेझेंट होत्या इन बिटवीन द 2 पोल्स त्या ब्रेक झाल्या. आणि त्या ब्रेक झाल्यामुळे याच्यामध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स जो आहे तो डेव्हलप झाला की ज्याच्यामुळे याच्यात करंट इंड्यूस होणार. या रेक्टँग्युलर लूपमध्ये करंट इंड्यूस होतो. आता त्या करंटची डायरेक्शन आपल्याला फ्लेमिंग्स राईट हँड रूल यूज करून फाइंड आउट करायची आहे. AB साईड जी आहे ती डाऊनवर्ड जाणार, अपवर्ड मुवमेंट होणार त्याची, आणि CD साईड जी आहे ती डाऊनवर्ड मुवमेंट होणार क्लॉकवाईज. मोटरमध्ये अँटी क्लॉकवाईज होता, आता क्लॉकवाईज मुवमेंट होणार, AB बाजू वर येणार. आता वी नो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, वी नो द डायरेक्शन ऑफ कंडक्टर. कंडक्टरची डायरेक्शन वरच्या दिशेने आहे ना, अशा पद्धतीने, म्हणजे AB साईड वरच्या बाजून आली आहे. सो हा जो करंट आहे तो अपवर्ड डायरेक्शनमध्ये असणार. फ्लेमिंग्स राईट हँड रूल मी अप्लाय केला, ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन झाली, ही कंडक्टरची अपवर्ड डायरेक्शन झाली अशी. सो करंट जो आहे तो AB बाजूला अपवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आणि असा ट्रॅव्हल करून तो CD बाजूमधून डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये येणार. हा देखील आपण फ्लेमिंग्स राईट हँड रूलचा यूज करून फाइंड आउट करू शकतो. एका बाजूचे जरी आपण फाइंड केले तरी दुसऱ्या बाजूला त्याच्या अपोजिट असणार हे आपण सांगू शकतो. सो बघा मी काय काय सांगितलं. वेन दिस कॉईल स्टार्ट्स रोटेटिंग इन द मॅग्नेटिक फील्ड with the help of any external machine, then this coil breaks the magnetic lines of force and due to this current is induced. That current or that direction of current is decided with the help of Fleming's right hand rule, and this current first flows from direction ABCD. जेव्हा कॉईल पहिल्यांदा रोटेट होते तर तो करंट ABCD या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतो. म्हणजे पहिल्यांदा A, मग B, मग C आणि मग D कडून येणार. आणि पहिल्यांदा आता ही या बाजूनं इथे ही जी CD बाजू आहे ती B2
ह्या ब्रशला जोडलेली आहे, म्हणून जेव्हा करंट ह्या एक्सटर्नल सर्किटमधून फ्लो होईल, एक्सटर्नल सर्किट हे कुठं असतं, हे आतल्या बाजूला असतं, हे आपल्याला दिसत नाही, आपल्याला फक्त काय दिसणार, हा करंट फ्लो होतोय कसा हे ओळखता येणार किंवा तेवढं आपण बघू शकतो. सो एक्सटर्नल सर्किटमधून जेव्हा करंट फ्लो होणार तर पहिल्यांदा तो B2 ब्रशमधून बाहेर येणार आणि मग B1 ब्रशकडे जाणार. का? कारण CD ब्रँचवरून ही जी CD ब्रँच आहे ती B2 ब्रशला जोडलेली आहे म्हणून. बरोबर. आता पहिला हाफ रोटेशनमध्ये काय झालं की पहिल्यांदा करंट A B C D ह्या डायरेक्शननं मूव्ह झाला. आता हाफ रोटेशन झाली म्हणजे काय, AB बाजू इकडे येईल आता आणि CD बाजू त्या साईडला जाईल. जसं की सपोज ही आपली AB बाजू आहे, ही CD बाजू आहे. सो हाफ रोटेशन झालं म्हणजे AB बाजू ह्या साईडला आली, CD बाजू इकडे गेली, अशा पद्धतीनं. आता जेव्हा ह्या पद्धतीनं मूवमेंट होते तेव्हा परत काय होणार, करंटची डायरेक्शन चेंज होणार इन द एक्सटर्नल सर्किट. AB बाजू B ब्रशला जोडली आहे, B1 ब्रशला जोडली आहे की नाही. आता जेव्हा कॉइलचं हाफ रोटेशन कंप्लीट होईल तेव्हा, नाव सी स्टुडंट्स, वेन द डायरेक्शन ऑफ करंट इज चेंज, आता AB या साईडला आली, मग हे मी थोडंसं डायग्रामॅटिकली तुम्हाला इथे दाखवते. दिस इज AB साईड अँड दिस इज CD साईड. नाव व्हॉट विल हॅपन, सी दिस AB is connected to this ring R1, so this is R1 ring, okay, but this B1 brush जो आहे त्याची डायरेक्शन किंवा त्याची पोझिशन चेंज होणार नाही, इट विल रिमेन ॲट इट्स सेम प्लेस. नाव हिअर इज द R2 रिंग. आता याच्यातून जो करंट इथे येणार पहिल्यांदा B2 ब्रशमध्ये, म्हणजे हा B1 ब्रश, हा B2 ब्रश. आता मी काय सांगितलं तुम्हाला की सेकंड हाफ जेव्हा रोटेशन होतं ह्या कॉइलचं तेव्हा करंट रिव्हर्स साईडनं फ्लो होतो, मीन्स फ्रॉम D C B आणि मग A कडे तो करंट आला, ओके, या डायरेक्शनने. सो जेव्हा BA कडून बाहेर येईल हा करंट इन द एक्सटर्नल सर्किट, तो पहिल्यांदा R1 रिंगमध्ये येणार. R1 रिंग इज कनेक्टेड टू B1 ब्रश आणि मग इथून हा जो करंट आहे तो इथे मध्ये तुमचं गॅल्व्हॅनोमीटर असणार अँड देन इट विल पास टू ब्रश B2. म्हणजेच पहिल्या हाफ रोटेशनमध्ये जो करंट आहे इट पास्ड फ्रॉम B2 टू B1 ब्रश, देन इन द नेक्स्ट हाफ रोटेशन इट पास्ड फ्रॉम B1 टू B2 ब्रश. म्हणजेच करंटची डायरेक्शन चेंज झाली. पहिल्या रोटेशनमध्ये वेगळ्या डायरेक्शननं करंट फ्लो झाला, सेकंड रोटेशनमध्ये वेगळ्या डायरेक्शनमध्ये, अँड हेन्स दिस टाईप ऑफ करंट इज कॉल्ड ॲज अल्टरनेटिंग करंट. नाव दिस AC generator is a device which converts this mechanical energy into electrical energy and produces alternating type of current. DC जनरेटर असतो तो DC प्रकारचा करंट प्रोड्यूस करतो, तो आपण नंतर बघणारच आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण AC जनरेटर, त्याची कन्सेप्ट, प्रिन्सिपल, वर्किंग, कन्स्ट्रक्शन हे सगळे पार्ट्स बघितले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण असाच DC जनरेटर काय आहे ते बघणार आहोत.